नमस्कार, मी विजया वामन। लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला धूळ चारल्यानंतर तसेच लोकसभेत घवघवीत यश मिळवल्यानंतर शरद पवार गटाचा आत्मविश्वास दुणावला। त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत देखील अजित पवार गटाला आसमान दाखवण्यासाठी शरद पवारांकडून प्रत्येक मतदारसंघात मायक्रो स्टडी केला जातोय। अगदी बारामतीपासून तर अजित पवार उमेदवार देऊ शकतात अशा प्रत्येक मतदारसंघात शरद पवार गटाकडून रणनीती आखली जाते। जेथे मित्रपक्षाला जागा सुटेल तेथेही शरद पवार अजित पवारांविरुद्ध मोर्चेबांधणी करत असल्याचं दिसून येत आहे। अजित पवारांकडे सध्या 40 आमदार आहेत, परंतु यातील 15 आमदार डेंजर झोन मध्ये असल्याची माहिती आहे। यात खुद्द अजित पवारांचाही समावेश आहे। अनेक आमदार पुन्हा शरद पवार गटात येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। अजित पवारांच्या प्रमुख आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडी कोण उमेदवार देऊ शकते याचा या व्हिडिओतून आपण आढावा घेऊयात। बारामती या ठिकाणी खुद्द अजित पवार गेली अनेक वर्ष निवडून येत आहेत, परंतु यंदा त्यांना बारामती लोकसभेत जोरदार फटका बसला। या ठिकाणी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव करत अजित पवारांना धक्का दिला। आता बारामती विधानसभेतही अजितदादांना धक्का देण्यासाठी त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे तयारी करत असल्याचं दिसतंय। या ठिकाणी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांनाच उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे। त्या दृष्टीने युगेंद्र यांनी परिसरात भेटीगाठीही सुरू केल्या। दोन छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा छगन भुजबळ यांना दुहेरी संकटांचा सामना करावा लागू शकतो। एकीकडे जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची ताकद आपल्या सोबत उभी करून भुजबळांना मराठ्यांचा खलनायक म्हणून परसेप्शन तयार केलाय, तर दुसरीकडे शरद पवार गटाकडूनही येवल्यात भुजबळांना घेरण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती आहे। भुजबळ यांच्या विरुद्ध शरद पवार गट मराठा उमेदवार देण्याची शक्यता आहे, परंतु दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संभाजी पवार यांनी येवला विधानसभा मतदारसंघात तयारी सुरू केल्यानं त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे। तर तिसरीकडे कुणाल दराडे सुद्धा दिलीप वळसे पाटील अजित पवारांचे खास असलेले दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटासह काँग्रेसकडूनही उमेदवारीचा दावा करण्यात येऊ शकतो। या ठिकाणी गेल्या वेळी काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला होता, त्यामुळे यंदा ही जागा कोणाला मिळणार यावरती सर्व गणित अवलंबून आहे। तेथून शिवाजीराव आढळराव पाटील देखील तयारी करत असल्याची माहिती समोर येते। पुढील आमदार आहेत नरहरी झिरवळ। हे जरी अजित पवार गटात असले तरी ते निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे, कारण त्यांचा मुलगा गोकुळ झिरवळ यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे। झिरवळ यांनी वारंवार शरद पवारांच्या बाजूने विधान करून शरद पवारांकडे आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण केली आहे, त्यामुळे ते विधानसभेच्या तोंडावर कोणत्या गटाकडून लढतात हे बघावं लागणार आहे। ते दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उभे राहिल्यास त्यांच्या विरुद्ध माजी मंत्री भारती पवार या विधानसभेत आपलं नशीब आजमावू शकतात। झिरवळ यांच्या विरुद्ध माजी आमदार धनराज महाले हे देखील तयारी करतात। मात्र आता नरहरी झिरवळ यांच्याऐवजी गोकुळ झिरवळ जे आहेत ते शरद पवार गटाकडून दिंडोरीतून मैदानात येण्याची शक्यता। नरहरी झिरवळ यांना अगोदरच अजित पवारांनी तिकीट जाहीर केलंय। आता पुढील आमदार आहेत अदिती तटकरे। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील आमदार असलेल्या अदिती तटकरेंसमोर यंदा त्यांच्या घरातूनच मोठं आव्हान दिलं जाऊ शकतं। सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यावेळी ठाकरे गटाकडून श्रीवर्धन विधानसभा निवडणूक लढवू शकतात, त्यामुळे येथील लढाई बहीण विरुद्ध भाऊ अशी होऊ शकते। नुकतेच अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून हाती शिवबंधन बांधलंय, त्यामुळे ही जागा ठाकरे गट लढणार अशी चर्चा। हसन मुश्रीफ अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित सिंहराजे घाटगे व ठाकरे सेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांच्या तिरंगी लढती ज्या आहेत त्या निश्चित मानल्या जात असून त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे, परंतु यातील माजी आमदार संजय घाटगे हे यंदा निवडणुकीत उतरणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित आहे। पुढील आहेत आमदार माणिकराव कोकाटे। अजित पवारांचे खास मानले जाणारे माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध नवीन चेहरा मैदानात उतरवण्याच्या तयारीत महाविकास आघाडी आहे। या ठिकाणी कोकाटे यांचे प्रमुख विरोधक असलेले राजाभाऊ वाजे हे लोकसभेत गेल्यानं कोकाटेंचा एक पारंपरिक प्रतिस्पर्धी कमी झालाय, परंतु येथे उमेदवार देताना महाविकास आघाडीला वाजे यांचं मत जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही जागा ठाकरे गट आपल्याकडे खेचू शकतं। त्यांच्याकडून खुद्द कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे, राजेश गडाख किंवा मग बाळासाहेब वाघ हे उमेदवारी करू शकतात। पुढील आमदार आहे चेतन तुपे। हडपसरचे आमदार चेतन तुपे यांना यंदा अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळेल की नाही याबाबत शंका आहे। महायुतीमध्ये शिंदे गटाकडूनही हडपसर विधानसभा मतदारसंघात दावा दाखल केला जाण्याची शक्यता, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील ठाकरे गट व शरद पवार गटात रस्सीखेच दिसून येत आहे। या ठिकाणी तुपेंना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महादेव बाबर यांची प्रमुख नावे समोर येत आहेत।
पुढील आमदार आहेत दिलीप बनकर। कांदा आणि द्राक्षाची पंढरी असलेल्या निफाड मतदारसंघ तसा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, परंतु या ठिकाणी दिलीप बनकर हे अजित पवार गटाचे आमदार आहेत। परंतु पुन्हा आपला बालेकिल्ला मिळवण्यासाठी ठाकरे गट यंदा प्रयत्नशील राहणार आहे। दिलीप बनकर यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे अनिल कदम हे प्रमुख उमेदवार मानले जातात। सरोज अहिर देवळाली विधानसभा मतदारसंघातील सरोज अहिर या अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार आहेत। त्यांची पहिली टर्म असल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। मतदारसंघात फारसा जनसंपर्क नसल्याने अजित पवार गटाकडून त्यांच्या नावाचा फेरविचार केला जाऊ शकतो। या ठिकाणी योगेश घोलप हे ठाकरे गटाकडून सरोज अहिरे यांच्या विरुद्ध उभे राहू शकतात। दुसरीकडे लक्ष्मण मंडले यांचे नाव देखील चर्चेत आहे, तर तिसरीकडे शिवानी पवार मानकर यांचे नाव देखील चर्चेत आहे। पुढील आमदार आहेत नितीन पवार। कळवण विधानसभा मतदारसंघात पुन्हा अजित पवार गटाकडून नितीन पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येते। यंदाच्या विधानसभेत त्यांच्या समोर JP गावित यांचं आव्हान राहणार असल्याचं बोललं जातंय। पुढील आमदार आहे सुनील टिंगरे। पुण्यातील वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध शरद पवार गट उमेदवार देण्याच्या तयारीत आहे, परंतु टिंगरे यांचा मुकाबला करता येईल असा नेता अद्याप मिळत नसल्याची माहिती आहे। दुसरीकडे हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी काँग्रेसही रस्सीखेच करताना दिसेल। पुढील आमदार आहेत अनिल पाटील। अजित पवार गटाचे मंत्री व अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांना घेरण्यासाठी शरद पवार गटाने तयारी केली आहे। त्यांच्या विरुद्ध माजी आमदार साहेबराव पाटील यांना उमेदवारी देण्याची तयारी करण्यात आली आहे। त्या दृष्टिकोनातून साहेबराव पाटील यांनी भेटीगाठी सुद्धा सुरू केल्या। पुढील आमदार आहेत धनंजय मुंडे। अजित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या धनंजय मुंडेंना घेरण्यासाठी खुद्द शरद पवारांनी हालचाली सुरू केल्या। येथील जातीय समीकरण बघता पवारांकडून वंजारी किंवा मराठा उमेदवारालाच उमेदवारी देण्याची शक्यता अधिक वर्तविण्यात येते। शरद पवार गटात आलेल्या बबन गीते यांना धनंजय मुंडेंविरुद्ध उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील देखील या ठिकाणी उमेदवारी देऊ शकतात। असं झाल्यास धनंजय मुंडेंना दुहेरी आव्हान पेलावं लागेल। पुढील आमदार आहेत दत्ता भरणे। अजित पवार गटाचे नेते दत्ता भरणे हे इंदापूरचे आमदार आहेत, परंतु त्यांच्या वादग्रस्त व्हिडिओमुळे ते सध्या चांगले चर्चेत आलेत। यामुळे त्यांच्या उमेदवारीवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दुसरीकडे भाजप देखील या जागेवर डोळा ठेवू नये। भाजपकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इच्छुक आहेत, त्यामुळे ही जागा कुणाला सुटते यावरच पुढील राजकीय गणित अवलंबून असणार आहे। तर असे आपण अजित पवार गटामध्ये असलेल्या 15 आमदारांविरुद्ध नेमकं शरद पवार किंवा ठाकरे किंवा काँग्रेस कोणता उमेदवार देऊ शकतात, संभाव्य लढती कशा असू शकतात यावरती या व्हिडिओच्या माध्यमातून विश्लेषण केलंय। या व्यतिरिक्त तुम्हाला कन्फर्म असा उमेदवार अजित पवारांच्या आमदारांविरोधात कोण वाटतोय तो आम्हाला कमेंट करायला विसरू नका। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।